नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। गॅजेटियरचा जी.आर. काढल्यानंतरही प्रमाणपत्र वाटप होत नसल्याबद्दल त्यांनी सरकार आणि प्रशासनाला सवाल केला आहे। सरकार मोठं की अधिकारी मोठे, असा थेट प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। तसेच अधिवेशनानंतर ठोस निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन उभे करण्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे। एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचे मान्य करून गॅजेटनुसार आरक्षण देऊ असे म्हटले होते। मात्र अर्ज देऊनही प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी जाणून बुजून दिली जात नाही, असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही नोंदी का सापडत नाहीत, याचे उत्तर द्यावे, अन्यथा आंदोलन अपरिहार्य होईल। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आहे, मात्र सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते, मात्र गोरगरिबांचा अवमान सहन केला जाणार नाही। पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे। जरांगे पाटलांनी म्हटले की अधिवेशनानंतर प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय झाला नाही तर आम्हाला पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल, त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे। याआधी अनेकदा जरांगे पाटलांनी मराठा समाजाची आंदोलने केलेली आहे, त्यामुळे आता आगामी काळात जरांगे पाटील रस्त्यावर उतरल्यास सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।